पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आजी काय भारी स्वयंपाक केलायस ग. खरंच म्हणजे वडा भात अप्रतिम, पाटवडी कमाल आणि आमरस मी ना आज माझं डाएट बेट ना सगळं सोडून देते. मग इतक्या दिवसांनी तुझ्या हातचं जेवायला मिळतंय मला. खूप खाणार आहे मी. हो ना. अगं मग येत जा माझ्या घरी. रोज नवीन काहीतरी खायला घालीन. नक्की. ए बरं आई कुठे आहे? म्हणजे आज हवी होती ती पार्टी ऑफिसला गेली. तुमचे वडील असताना कधी जात नव्हती, पण आता सगळं तिलाच बघायला लागतं ना, म्हणून गेले. अरे तुम्ही सुद्धा कधीतरी जात जा पार्टी ऑफिसला. नो वे. मला हे पार्टी आणि पॉलिटिक्स दोन्ही नकोय. विक्रांत तू तरी जात जा रे. मी आजी तुला माहित नाहीये, वेदांत दादाच्या ऑफिसला गेलो ना तर दादा म्हणतो इकडे येऊ नको. तिकडे गेलो तर आई म्हणेल इकडे येऊ नको. मी घरीच बरा आहे. आणि घरी राहून काय उपद्व्याप करतोस ते बघितलंय मी. बर तुझ्या जॉबचं काय झालं? अप्लाय केलंय मी. देईल कोणी ना कोणी जॉब देईल. सगळे काय दादासारखे नसतात. झालं आता हे विक्टिम होणं बंद कर आणि जॉबवर फोकस कर. आजी आईचं काय चाललंय? काय गरज एवढी धावपळ करण्याची? बाबा गेले, त्यांना होता पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट. मला अजिबात नाहीये. ते तिलाच विचार ना तू. ती कुठे काय सांगते. आणि त्यात तो आता पुरुषोत्तम अचानक उगवलाय. आई का देते त्याला पैसे आणि त्याला इतका इम्पॉर्टन्स का देते? कोण आहे तो? आणि अशा माणसाला का सहन करते ती? हे बघ वेदांत, तुझ्या मनामध्ये ना खूप प्रश्न आहेत, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच अशी अपेक्षा ठेवू नकोस. हा अगं सगळ्या प्रश्नांची नाही, पण काही प्रश्नांची उत्तर द्यायला काय हरकत आहे? हा जो पुरुषोत्तम आहे ना, हा तुमच्या वडिलांचा उजवा हात होता. त्यांनी तुमच्या वडिलांना खूप मदत केली आहे इतकंच मला माहितीये, कारण नूतननी मला इतकंच सांगितलंय. आता नूतनला जर का कधी वाटलं तुम्हाला सांगावं तर ती सांगेल, नाही तर सांगणार नाही. कळलं? यापुढे हा विषय बंद. आणि विक्रांत, आज तू आरतीला घरी घेऊन आलास. व्हॉट? काय घरी आरती? विक्रांत नाही नाही, माझी हरकत नाहीये. पण जर अचानक नूतन घरी आली असती तर काय झालं असतं? अरे जर चांगलं काही घडणार असतं ना तर तेही बिनसलं असतं. आणि हे बघ विक्रांत, असा उतावीळपणा करू नकोस रे. लग्न करायचंय ना तुला, मग त्यासाठी आधी जॉब शोध. अरे ती मुलगी लेक्चरर आहे आणि लेक्चररला खूप मान असतो. उद्या जर का तुला कोणी विचारलं की तुम्ही काय करता तर काय सांगणार आहेस? मी घरीच असतो. हे बघ बाळा, यातनं काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल, पण तोपर्यंत सांभाळ स्वतःला. हा काय सांभाळणार आहे स्वतःला? आणि तुझं काय? नाही, तू कधी करणार आहेस लग्न? नूतनची अट लक्षात आहे ना? आजी आज काय सगळ्यांवर फायरिंग आहे का? बाय द वे माझं झालंय, मी येतो. गुड नाईट. ए उठतो काय? बस बस बस. वेदांत, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. आपल्या शास्त्रामध्ये ना आयुष्याचे 4 टप्पे सांगितलेत: ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. आता त्यातला पहिला टप्पा म्हणजे ब्रह्मचर्य, तो टप्पा तू पार केलास. आता दुसरा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. त्याचं काय? कसं असतं ना वेदांत, या टप्प्यामध्ये आपण एखाद्या चांगल्या जोडीदाराबरोबर अर्थ, काम आणि धर्म हे निभावायचं असतं. तू काय स्वतःला पहिल्या टप्प्यातच अडकवून ठेवणार आहेस?
अजय बघ, मला माझं करिअर महत्वाचं. या विक्रांतला घाई आहे लग्नाची. पहिल्या टप्प्यात काही केलं नाही आणि डायरेक्ट दुसऱ्या टप्प्यावर उडी मारायची. त्याचं करा ना लग्न. मी हवं तितकं नाचीन लग्नात, पण मला यात अडकवू नका प्लीज. अच्छा अच्छा, म्हणजे तू स्वतःच अडकणार आहेस तर? हा, शोधलीस का कोणी मुलगी? हं? अरे शोधली असेल तर सांग ना आम्हाला, कळू देत ना आम्हाला त्या मुलीबद्दल. काय अगं काहीच राहत नाही ना तुमच्या पोटात? सगळं सांगितलं ना इव्हेंट बद्दल? तुम्हाला बघतो. गुड नाईट. अरे किती चिडतो हा. हं? कसं व्हायचं? काय तुम्ही सुद्धा रे, हा किती चिडवता त्याला. असंच पाहिजे. का आता जेवा. हॅलो. हा दादा बोल. अरे नाही, तू नको येऊस घ्यायला, मी येईन स्कूटरवर. हो, निघते लगेच. हे काय, आज परत नवीन अवतार? अगं ते मी सार्थक दादाकडे चालले ना. हो लक्षात आहे माझ्या, जेवताना सांगितलं होतंस तू. पण काय काम आहे सांगितलं का त्याने? अगं तायडे, आता मी खूप घाईत आहे. मी आल्यावर तुला सगळं सांगे ना. अगं थांब अमूल्य, तुझ्या घाईवरून मला शंका येते अमूल्य. आधी मला सांग काय काम आहे. ठीक आहे, आधी तू मला प्रॉमिस कर की तू ही गोष्ट कोणालाच नाही सांगणार. नाही सांगणार. ते झालं असं आहे की विसरलीस का तू? मिशन वेदांत की शादी. आता हे नवीन सिम कार्ड घालून मी तुझ्याकडे फोन देते, म्हणजे दादाला कळणारच नाही त्याला कोण फोन करतंय. परफेक्ट प्लॅन आहे. नाही नाही नाही, ह्यात गडबड आहे. जर मी पकडले गेले तर मला कोण वाचवणार? आम्ही कधी एक्झिक्यूट करूया? आज रात्री. बाप रे, किती रिस्की आहे हे सगळं. आणि यात काही गडबड झाली तर? अगं नाही ताई, काहीच गडबड नाही होणार. हे बघ, आद्या वाहिनी पण आहे. सार्थक दादा, विजय आणि विक्रांत हे तिघही माझ्या बरोबर बाहेर असतील. तर तू टेन्शन नको घेऊस, काही नाही होणार. बरं चल, आता ना मी निघते, उशीर होतोय. थांब एक मिनिट, मला पण तुला काहीतरी सांगायचं. बोल ना. आज मी विक्रांतच्या घरी जाऊन आले. तू त्याच्या घरी गेली होतीस? हो, म्हणजे तोच घेऊन गेला होता मला. आई आणि अण्णांना सांगितलंय का तू? नाही, तुलाच सांगते फक्त. त्याच्या घरी कोणीच नव्हतं आणि थोड्या वेळाने विक्रांतची आजी आली. आणि आजींनी तुला बघितलं? आणि त्याची आई? आई कुठे होते त्याची? आई नव्हती घरी. ताई अगं, काय करतेस तू हे? विक्रांतची आई आली असती तर? आणि तू तिकडे गेलीस कशाला? विक्रांत ऐकतो का कधी? तो म्हणाला घर जवळच आहे, चल म्हणून. मग अगं पण घर काही आज जवळ नाही, आधीपासूनच जवळ. मला ना कळतच नाही काय चाललंय. वेडा आहे का तो? जर वेदांत किंवा मग त्याची आई घरी आली असते तर? हे बघ, तो वेडेपणा करतोय, पण तू का अशी वागतीयस? त्याच्या घरी कोणी नसताना तू त्याच्या घरी जाणं म्हणजे त्याला एन्करेज करण्यासारखं नाहीये का? आणि लक्षात घे, त्याच्या आयुष्यातले निर्णय तो स्वतः घेण्या इतकं स्वातंत्र्य नाहीये त्याला. सो प्लीज तायडे, परत असं करू नकोस. आणि जे काही झालं ना, ते आधी आई आणि अण्णांना सांग. उद्या त्याची आई घरी आली तर आई आणि अण्णा तोंड घशी पडतील. निघते. मी वेळ बघून सांगते सगळ्यांना घरी, पण फक्त तोवर तू कोणाला काहीच सांगू नकोस. अगं नाही सांगणार, हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते. सो डोंट वरी. चल आता मला बेस्ट ऑफ लक दे, खूप गरज आहे आज त्याची.
ऑल द बेस्ट. थँक्यू. चल येते. बाय. इथे का आलो आहोत आपण? अगं ही बंगल्याची बॅक साइड आहे ना. म्हणजे जनरली दादा पुढूनच येतो म्हणून मी तुम्हाला इथे घेऊन आलो. ती दादाची बेडरूम आहे. बरं मला सांगा ना नक्की काय करायचं आहे. म्हणजे दादाचं लग्न होणार असेल ना तर मी काही करायला तयार आहे. मग एक काम कर, तू गप्प बस आणि आमच्या सोबत राहा. आता जे काय करायचंय ते अमूल्य करेल. फक्त तू फक्त बघ. हा फोन का नाही उचलत आहे? मी दादाला सांगून येऊ का फोन वाचतोय तर उचल. नाही. अरे तो वेदांत आहे, तो लगेच समजून घेईल की तू पण या प्लॅन मध्ये सामील आहेस. हो आणि मी पण सामील आहे याच्यामध्ये. माझी तर नोकरीच गेल्यात जमाय. ए तू घाबरू नको रे. तुझी नोकरी गेली ना तर मी लावून देईन तुला. हो विक्रांत सर, तुम्हालाच नोकरी मिळाली नाही अजून. तुम्ही काय लावणार मला नोकरीला? आणि तुम्ही जिथे जिथे जाता ना इंटरव्ह्यूला, तिथून कॉल येतो आणि विचारतात काय माहितीये, ते विक्रांत वानखेडे खरोखर काम करतात की फक्त भावाचं नाव वापरतात? अरे तुम्ही गप्प बसा. विजय, तुझा आवाज जर वर गेला ना तर तुझी नोकरी गेलीच समज. तू फोन कर का वेदांतला. उचलत नाही हा माणूस. हा फोन का उचलत नाहीये? थांब मी आद्याला विचारतो फोन करून. बोल सार्थक. हॅलो, वेदांत कुठे? अरे मी पण त्याचीच वाट बघतीये, तो आलाच नाही अजून. काय ग गेली नाहीस अजून? अरे सार्थक येतोय मला घ्यायला. बरं तो नाही गेला तर मला सांग, मी सोडेन तुला. ओके. ऐक ना, आज इथेच थांब ना. आजी पण आली आहे. तुम्ही छान गप्पा मारा, टाइम स्पेंड करा. मी बघते, सांगते तुला. हा सार्थक, तो आत्ता बेडरूम मध्ये गेलाय. बरं बरं ठीक आहे. तुला काही सुद्धा गडबड वाटली ना तर मला कॉल करून कळव. हो येस चालेल. बाय. हो. अरे दादा फोनच उचलत नाहीये. माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू का? सांग लवकर सांग. काही आयडिया सांग. दादा लग्नाला तयार व्हायला पाहिजे. अमूल्य मॅडम, तुमच्याकडे लिपस्टिक आहे का? विजय, ही लिपस्टिक लावायची वेळ आहे का? हो लावायची नाही हो. आहे का सांगा ना. माहित नाही असेल. बघा ना असेल तर. काय मूर्खपणा आहे. हा कागद आहे काय कोणाकडे? अरे वा. विजय, हा खूप घाणेरडा प्लॅन आहे. काही नाही होतो, तुम्ही थांबा. ठीक आहे, ठीक आहे तुमची लिपस्टिक. चला बेस्ट. सावकाश सावकाश. दारावर मार बरोबर. विजय ऐका. अरे मार रे. थांब जरा.
कालिदासाने मेघदूत मार्फत संदेश पाठवला होता आणि मी चक्क दगडदूत वापरला. तुम्हाला माझा संदेश मिळाला ना? कोण आहेस तू आणि काय मूर्खपणा आहे हा? हे बघ, मी तुला आधी पण सांगितलंय, मला जर जास्त त्रास झाला ना तर मी पोलिसांना सांगेन ना. पण कोणत्या गुन्ह्यासाठी ते मला अटक करतील वेदांची? मी प्रेम करते तुमच्यावर. का प्रेम करणं गुन्हा आहे? हा, बोला ना वेदांची, बोला ना. हे बघ, माझ्या दृष्टीने प्रेम हाच खूप मोठा गुन्हा आहे. पण माझ्यासाठी नाही वेदांची. मी तुम्हाला एका मॅट्रिमोनियल साईटवर बघितलं, बघता क्षणी तुमच्या प्रेमात पडले. अगं, ते प्रोफाईल मी अपलोड नाही केलंय. कोणी का करेना वेदांची, पण आता मी तुमच्या प्रेमात पडली. म्हणून तर या चांदण्या रात्री मी तुम्हाला अशी एकटी भेटायला आली. आणि मी खरं सांगते वेदांची, ह्या चंद्रप्रकाशात तुम्ही असे गॅलरीत उभे असताना तुम्ही खूप सुंदर दिसतायत. अच्छा, म्हणजे इथेच आहेस का तू? तू तिथेच थांब, मी आलोच. काय झालं? पुढे काय? काय झालं काय? अरे तू येतोय, पळा. दादा, दादा, चल. काका, तुम्ही एका स्कार्फ गुंडाळलेल्या मुलीला जाताना बघितलं काय? हो हो, आताच बघ इकडे गेले बाजूला. राहिलं लग्न झाल्यापासून मॉर्निंग वॉक उगाच बंद केला. माझा स्टॅमिना सुद्धा संपत आला. माझं लग्न, माझी नोकरी.